रामकृष्ण मंडळी. तर सकाळी सकाळी झोपेतून उठलो, आतरुणाच्या घड्या वगैरे घातल्या, बेडशीट नीट केलं, दात फ्रेश घातले. ओके. मग आज आंघोळ गार पाण्याने केली हो, फार गरम होत होतं ना. गार पाण्याने आंघोळ केलं, एकदम फ्रेश वाटू लागलं. मग घातलं टी शर्ट, रानात जायचं होतं म्हणून. मग लावला भगवा टिळा. आलो गल्लीमध्ये आल्या आल्या भागवत, पवन, रवी आणि अरुण भेटला ना. अरुण तर काय मोबाईलमध्ये 24 तास गुंगा. निघलो शेताकडे. आलो आपल्या मर्सडीत मध्ये. आता आपल्याला शेतात जायचं आहे. गाडी चालवायला वडील होते. वडिलांना म्हणलं मला चालू द्या. वडील म्हणले नाही, आपल्याला लवकर जायचं आहे शेतात. मग आलो वाघोऱ्यामध्ये. कसं आपल्या शेतापासून विहीर लांब आहे आणि विहीर लांब असल्यामुळे आपल्याला पाणी आणायला लांब पडतं. त्याच्याने मग इथूनच जारचं पाणी घ्यायचं आणि शेतात न्यायचं. आलो आपल्या शेतामध्ये. नाही तुम्हाला हे ताडाचे जे 4 झाडं दिसतात नाही, आपल्या शेताची ओळख आहे बघ. उचलली कॅन्ड आणि आता झाडाखाली नेऊन ठेवायचे म्हणजे गार पाणी राहते. मग काय हो, आलो रानात आलेच काय बाया भेटणार, त्याच्याने काय आता आपल्याला खुरपावं लागतंय ना. झाली दुपार. मग जेवायला बसलो, तेवढे ते डॉगेश भाऊ कुठून तरी आले आणि शेपटी आलीच होती. त्याच्याने मी त्याला अर्धी चपाती टाकली. मग वाजले 6. मग आता निघलो गावाकडे. आई आणि पप्पा व्यवस्थित घेतली गाडी वळून. वडिलांना म्हणलं सकाळी गाडी तुम्ही चालवली होती, आता मी चालवणार. वडील म्हणले चलव. मग आलो आपल्या आडगावमध्ये. घरी आलो, तोंड हातपाय धुतले आणि फ्रेश झालो. मित्रांनो, आज जेवण करताना व्हिडिओ टाकला नाही कारण की आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. तर तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. जय श्रीराम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.